सुरुवातीला त्यांनी थोडीशी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनबद्दल, ऑर्गन्सबद्दल थोडीशी अजून माहिती दिलेली आहे. माहिती म्हणजे फक्त एक कायदा दिलेला आहे काही की कोणते कायदे त्याच्यासाठी केलेले. ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 and subsequent amendments of 2009, 2011 and 2014 so that overall process would be transparent and any person would not be cheated. म्हणजेच काय, अवयवदान व प्रत्यारोपण यांच्यावर कायद्याचा अंकुश असावा व कोणतीही व्यक्ती फसवली जाऊ नये म्हणून ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 व नंतर 2009, 11 आणि 14 मध्ये केलेल्या सुधारणांद्वारे कायद्याचं त्याला संरक्षणसुद्धा दिलेलं आहे. आणि कोणते ऑर्गन आपल्याला डोनेट करता येतात त्यांचं एक चित्र दिलेलं आहे. आईज, लंग्स, लिव्हर, बोन, स्किन, किडनी, पॅनक्रियाज, हार्ट हे ऑर्गन्स आपल्याला आपल्या शरीरात हे डोनेट करता येतात. कोणते ऑर्गन्स तर डोळे, हृदय, फुफ्फुस, यकृत, हाडे, त्वचा, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड हे सर्व ऑर्गन्स आपल्याला आपल्या शरीरातनं डोनेट करता येतात. मग त्यांनी आता काही प्रश्न पण विचारलेले आहेत की जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, म्हणजे व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या कोणत्या क्षेत्रात झालेला आहे, कोणत्या कोणत्या फील्डमध्ये होतो त्याचा उपयोग, आणि जैवतंत्रज्ञानाची शेती आणि त्या अनुषंगाने इतर घटकांवर काय परिणाम झालेला आहे. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते मागच्या वर्षीचे की जैवतंत्रज्ञान म्हणजे काय. तर त्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून काही चेंजेस करतो काही पिकांमध्ये किंवा पेशींमध्ये, जे चेंजेस करून आणतो आणि त्याच्या मदतीने पुढे मग खूप सारे हायब्रिड्स वगैरे तयार केले जातात. ते जैवतंत्रज्ञानमध्ये समावेश होतो त्याचा. थोडक्यात त्याचा उपयोग कोणत्या कोणत्या क्षेत्रात झालेला आहे तर शेतीमध्ये होतो, ह्युमन्ससाठी होतो, ॲनिमल्ससाठी होतो, वेगवेगळे टिश्यू कल्चर्ससाठी होतो, सेल कल्चर्ससाठी हा वापर केला जातो. आणि शेती आणि त्याच्याशी निगडीत घटकांवरती काय परिणाम झाला तर त्यामुळे शेतीचं उत्पादन वाढलं, चांगल्या रेजिस्टंट व्हरायटीज क्रॉप्सच्या आलेल्या आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे त्याचे उपयोग आपल्याला झालेले आहेत. मग आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय आपण ते बघू. We have studied in earlier class that biotechnology is bringing about the artificial genetic changes and hybridization in organism for human welfare. म्हणजे काय की मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून आणण्याच्या सुधारणा करण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. हे आपण बघितलं की मानवी फायद्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काय तर मानवी फायद्याच्या दृष्टीने हे सगळे बदल आपण घडवून आणतो. कोणते तर जनुकीय आणि संकर घडवून आणले जातात. तर जनुकीय बदल म्हणजे काय की त्यांच्यात काही जेनेटिकल चेंजेस केले जातात. हायब्रिडायझेशन म्हणजे काय तर हायब्रिड केले जातात. दोन वेगवेगळ्या जातींचे प्राणी म्हणा किंवा प्लांट्स म्हणा ते एकत्र आणले गेले जातात आणि त्यापासून मग पुढे प्रत्यारोपण हे केलं जातं आणि पुढे मग ती न्यू प्रजाती आपल्याला मिळते. मग आता बघू व्हेरियस ब्रांचेस ऑफ सायन्सेस लाईक सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग आर इन्क्लुडेड इन बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये फक्त बायोटेक्नॉलॉजी एवढंच येतं का अर्थ नाही. तर त्यात सायटोलॉजी येतं, त्यात बायोकेमिस्ट्री येतं, मॉलिक्युलर बायोलॉजी येतं, जेनेटिक इंजिनिअरिंग येतं. म्हणजेच काय मराठीत तर पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र, जनुकीय अभियांत्रिकी ह्या सगळ्या शाखांचा समावेश त्याच्यात होतो. There is a considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to biotechnology. शेती आणि फार्मसी म्हणजे मेडिकलमध्ये किंवा औषध निर्माण शास्त्रात सुद्धा खूप साऱ्या प्रगती ह्या बायोटेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बिंग परफॉर्म्ड फॉर इम्प्रूव्हिंग द ॲग्रिकल्चरल यील्ड. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा खूप सारे नवीन नवीन प्रयोगसुद्धा केले जात आहेत. In pharmacy, experiments for production of antibodies, vitamins and hormones like insulin have been successful. म्हणजे खूप सारे प्रयोग जे केले गेले की ज्यासाठी म्हणजे कशासाठी तर वेगवेगळ्या अँटीबॉडीज तयार करण्यासाठी, व्हिटॅमिन्ससाठी, इन्सुलिनसारखे हार्मोन्स तयार करण्यासाठी हे सगळे सक्सेसफुल ठरलेले आहेत. हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. आणि टिश्यू कल्चरच्या मदतीने हाय हिलच्या क्रॉप्ससुद्धा तयार करता येत आहेत, तयार केले जात आहेत. मग आता आपण बघू की कसे मेन एरियाज कोणते आहेत की ज्या जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो ते आता आपण बघू. यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम मोलॅसेस. हे आपण बघितलं आधी एका चॅप्टरमध्ये मायक्रोबायोलॉजीच्या की त्याचा वापर कशासाठी केला जातो तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे ज्या ॲबिलिटीज असतात दुधापासून दही तयार करण्याचं किंवा मोलॅसेसपासून मळीपासून
मद्य निर्मिती करण्याचं याचा वापर आपण करून घेऊ शकतो. सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे, उदाहरणार्थ दुधाचे दही करणे, मळीपासून मद्य निर्मिती करणे, हे कॅरेक्टर्स आपण घेऊन ते दुसऱ्या मायक्रोब्समध्ये टाकू शकतो. उपयोगी अशा पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे, उदाहरणार्थ विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैवके, लसी यांचा निर्मिती करणे. यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स, एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल्स. म्हणजे काही विशिष्ट पेशी ह्या असतात की ज्याच्यापासून वेगवेगळ्या अँटीबॉडीज आपल्याला तयार करता येतात, वेगवेगळे वॅक्सिन्स तयार करतात. मग त्यांच्या त्या ॲबिलिटीचा वापर करून ह्या वॅक्सिन्स आणि अँटीबॉडीज आपल्याला तयार करता येऊ शकतात. त्यानंतर आहे DNA, प्रथिने यांसारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करून घेणे, म्हणजे यूज ऑफ व्हेरियस बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन ह्युमन वेलफेअर. मानवी फायद्यासाठी DNA आणि प्रोटीन्सचा वापर करून घ्यायचा. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन, म्हणजे जीन मॅनिप्युलेशन करून जनुकीय बदल घडवून आणून वेगवेगळे ॲनिमल्स आणि त्याचे प्लांटचे प्रोडक्ट हे आपल्याला तयार करता येऊ शकतात आपल्याला हव्या त्या क्वालिटीचे. प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया, म्हणजे जे आधी वेगवेगळ्या प्राण्यांपासून माणसाला हवे असणारे जे हार्मोन्स होते ते मिळवावे लागायचे. जसं इन्सुलिन आधी घोड्यापासून मिळवलं जायचं, ते आता मायक्रोब्सपासून मिळवलं जातं. मग तेच जी गोष्ट आहे की मॉडिफाईड बॅक्टेरियामध्ये, जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियामध्ये तो जीन टाकायचा आणि आपल्याला हवे ते हार्मोन्स मिळवता येतात. जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे, उदाहरणार्थ जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीचे संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडणे. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू, दॅट इज टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स एक्सेट्रा. म्हणजे गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा पेशींचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऊती संवर्धन, संकरित बियाणांची निर्मिती ही सुद्धा त्यातून केली जाते. मग आता बेनिफिट्स बघू, त्याचे फायदे काय तंत्रज्ञानाचे, ह्या जैव तंत्रज्ञानाचे. इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉपलँड एरिया. म्हणजे शेतजमिनीला मर्यादा असल्याने तरी त्यामध्येच 1 एकर शेतीमध्ये आधी जेवढं उत्पादन होत होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात उत्पादन घेणं आता शक्य झालेलं आहे. एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल हॅव बीन मिनिमाइज सिन्स द डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टंट व्हरायटीज. म्हणजे प्लांटच आता रेझिस्टंट असल्यामुळे प्लांट्स हे किड्यांना, रोगांना रेझिस्टंट आहेत, त्यामुळे त्या किड्यांसाठी, वेगवेगळ्या रोगांसाठी, ज्या औषधांसाठी लागणारा खर्च आहे तो सुद्धा आता कमी झालेला आहे. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फॅटल फ्रूट सेटिंग व्हरायटीज, यील्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीजेस. म्हणजे लवकर फळधारणा होते, त्यामुळे त्यांची दरवर्षाखाली जास्त उत्पादन घेता येतं आणि त्यामुळे जास्त प्रमाणात त्यांना उत्पन्न मिळतं आहे. डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज विच कॅन विथस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, चेंजेस इन फर्टिलिटी ऑफ सॉईल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल. म्हणजे बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या वातावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती सुद्धा आता शक्य झालेली आहे. आता बघू डेव्हलपमेंट ऑफ बायोलॉजी इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये कशी डेव्हलपमेंट झाली. तर सगळ्यात सुरुवातीला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एस्टॅब्लिश द नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड इन 1982. म्हणजे 1982 साली सगळ्यात आधी राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली गेली. दिस बोर्ड वॉज ट्रान्सफॉर्म्ड इंटू डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन 1986. म्हणजे 1982 साली आपण राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली. त्याचंच नंतर जैवतंत्रज्ञान विभागामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं. व्हेरियस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आर वर्किंग अंडर द कंट्रोल ऑफ दिस डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि आता भरपूर सारे इंडियामधले जे इन्स्टिट्यूट आहेत ते ह्याच डिपार्टमेंटखाली काम करतात. इट इन्क्लूड्स द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, नॅशनल फॅकल्टी ऑफ द ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर ऑफ सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स. These are the faculties of higher education and researches in this institute, where from the thousands of students have pursued PhD degrees and contributing their progress of country in the field of biotechnology. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत त्या ह्या नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्डच्या अंडरच काम करतात. आणि त्याच्यातनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD सुद्धा प्राप्त केलेली आहे आणि आपल्या देशाच्या प्रगतीला सुद्धा त्यातनं ते मदत करतायत.